एक ढाण्या वाघ शिवसेना पक्षाचा एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख आहे या मान्यवरांची आणि त्यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय। अतिशय आनंदाची बाब आहे, कारण की सध्याच्या घडीला जर पाहिले तर संघर्षाची लढाई सुरू आहे। निमके मडवी साहेब हे देखील गेले 3 दिवस या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत आणि प्रवीण काळूराम म्हात्रे यांचा सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे। मडवी कुटुंबियांच्या वतीने विनंती आहे, मडवी असतील MK मडवी साहेब असतील यांच्या सगळ्यांच्याच वतीने प्रवीण काळूराम म्हात्रे साहेब यांचा सन्मान या मंचावर केला जात आहे। त्याचबरोबर सूर्यकांत मडवी देखील आहेत, त्याच मडवी कुटुंबियातील एक सदस्य आहेत। आज त्यांचे शुभस्य देखील आपण हा सन्मान करणार आहोत। डॉक्टर शिल्पा म्हात्रे ज्या प्रवीण दादा यांच्या पत्नी आहेत, त्यांच्या नेहमीच सक्सेससाठी प्रत्येक गोष्टीसाठी जे साथ देत असताना डॉक्टर आपण पाहू शकाल अनिश गाडवे साहेब उपस्थित आहेत। त्यांना देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मनोगत व्यक्त करायचं आहे, तर मी विनंती करतो की आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मनोगत व्यक्त करावा। उपस्थित सर्व खेळाडू आणि सर्व तरुण मंडळी, खरं तर या तरुण मंडळींसमोर आपण काय बोलावं, खरं तर हा एक प्रश्न पडलाय। पण आज ज्या कार्यक्रमामध्ये आपण सारे उपस्थित आहात, धर्मवीर चषक, धर्मवीर दिघे साहेबांच्या नावाने हे चषक आहे। मला वाटतं गेली जवळपास 24 वर्ष अविरतपणे हे कार्य चालू आहे। आपण सर्वजण त्यामध्ये जो उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपणा सर्वांचे देखील आभार आणि विशेषतः आमच्या म्हात्रे साहेबांचे विशेष आभार, प्रवीण दादाचे विशेष आभार। कारण एक उच्च शिक्षित असं हे व्यक्तिमत्व, सगळं घराणं यांचं उच्च शिक्षित, शिवसेनेसारख्या संघटनेच्या पाठीशी असं ठाम भक्कमपणे उभं राहिलं। आज विधानसभा निवडणुकांच्या वेळेस त्यांची धडपड धावपळ आम्ही सारे बघत होतो। दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून या सर्वांनी मेहनत केली। यश अपयश या सगळ्या वेगळ्या गोष्टी असतात शिवसैनिकांनो, लक्षात घ्या। पण आज ज्या वेळेस ही अशी व्यक्तिमत्व आणि हा सारा तरुण वर्ग ज्यावेळेस असा पक्षाच्या पाठीशी उभा राहतो, एक भरून पावल्यासारखं वाटतं। ज्यावेळेस धर्मवीर दिघे साहेबांच्या त्या फोटोकडे पाहिलं जातं, धर्मवीर दिघे साहेब सांगत असतात, मरण नाही आपल्याला, आपण कधी मरू शकत नाही, हा पक्ष एक कुटुंब आहे, आपण कधी मरू शकत नाही, कधी शरण जाणार नाही। लक्षात घ्या, मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही, असं आपला हा पक्ष सांगत असतो। आज तुम्हा सर्वांकडे पाहिलं तर एक खेळण्याची खरीच नवीन उमेद जागी होते। आज आपण सारे खेळाडू आहात, जिंकलेले संघ असतील, पराजित संघ असतील, जय पराजय हा एक भाग असतो खेळाचा, पण तरीही त्यातूनही नव्या उमेदीने उभं राहायचं असतं। आणि खरंच खरं तर जिंकलेल्या संघाचं सर्वप्रथम मी इथे अभिनंदन करतो, त्यांच्यासाठी एवढा फटाक्यांचा वर्षाव झालेला आहे। पण लक्षात घ्या, हे आयुष्याचे हे असे काही क्षण असतात ना, या क्षणांना एन्जॉय करून घ्यायचं। हे आता जे आपले सगळे सारे संघ एन्जॉय करतात, आपण साऱ्यांनी एन्जॉय करायचं। आणि त्याच सोबत एक महत्त्वाची फक्त गोष्ट सांगतो, हे झालं आपलं सामाजिक आयुष्य, पण त्याच सोबत आपल्या राज्याच्या पाठीशी, आपल्या राज्यातल्या निष्ठावंतांच्या पाठीशी देखील असंच उभं राहायचं। निष्ठेची किंमत ही फार मोठी असते। ज्यावेळेस आपण हे जग सोडून जातो ना, त्यावेळेस वरच्याच्या त्या कोर्टामध्ये ज्यावेळेस आपला विचार होत असतो, तोलमोल होत असतं, त्यावेळेस तुम्ही किती निष्ठेची कामं केली आहात, सत्याच्या बाजूने किती उभे राहिलेले आहात ते पाहिलं जातं। त्यासाठी तुम्हा सर्वांना सांगतो, निष्ठेच्या पाठीशी कायम उभे राहा, इतकंच सांगतो। आणि आमच्या प्रवीण दादाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। असंच उत्तरोत्तर कार्य शिवसेनेच्या पाठीशी उभं राहून घडत राहावं आणि या समाजाची आणि आपल्या राज्याची सेवा घडत राहावी, एवढंच सांगतो। तुम्हा सर्वांची रजा घेतो। सप्रेम जय महाराष्ट्र, धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच। मी सगळ्यांचंच मनपूर्वक आभार मानतोय। आदरणीय सन्माननीय माजी खासदार राजनजी विचारे साहेब, शिवसेना पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक फार कमी उरलेत, पण जे उरलेत ते मात्र सगळ्यांना पुरून उरलेत असं मी म्हणेन। कारण की शिवसेना पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी शिकवण आहे की
आपण कधीही संकट काळात कधीही आपण उद्ध्वस्त नाही व्हायचं, तर तटस्थ राहून आपण नेहमीच लढायचं. आणि नेहमीच म्हटलं जातं की संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असं. रडलात तर संकट तुम्हाला संपेल आणि लढलात तर तुम्ही संकटाला संपवाल, असे शिवसेना पक्षाने शिकवण दिली आहे. आणि सन्माननीय माजी खासदार राजनजी विचारे साहेब आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करतील. एक निष्ठावंत शिवसैनिक ज्याने 23 वर्षाची ही परंपरा आज देखील जतन करून ठेवली आहे. कसं वाटतंय सर, काय सांगाल हा संपूर्ण जनसमुदाय बघून आणि 23 वर्षाची परंपरा, धर्मवीरांचे विचार आज प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम प्रवीण काळूराम म्हात्रे साहेबांनी केलेत, त्यांच्याबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचं ठाणे जिल्ह्याचे दैवत धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून आज या ठिकाणी धर्मवीर चषक या चषकाच्या बक्षीस समारंभाला उपस्थित असलेले सन्माननीय या ठिकाणी संपर्क प्रमुख विद्याधर चव्हाणजी, त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे प्रवक्ते अनिलजी गाडवे, आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख रंजनाताई शिंत्रे मॅडम, त्याचबरोबर MK मडवीजी आणि या सन्माननीय सौ विनया मडवी मॅडम, त्याचबरोबर या मंचावर असलेले सर्व मान्यवर पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं सर्वप्रथम मी धर्मवीर चषक गेली 23 वर्ष या ठिकाणी याच मैदानामध्ये मोठ्या दिमागामध्ये या ठिकाणी साजरे करताय. मी खास करून आमचे शहर प्रमुख प्रवीणजी म्हात्रे यांना धन्यवाद देईन की या ठिकाणी आपण तुमच्या स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी हा धर्मवीर चषक या ठिकाणी आपण आयोजित करता. आणि गेली सातत्याने मी 10 वर्ष, मला वाटतं हे 11वं वर्ष असेल, या कार्यक्रमाला मी या ठिकाणी उपस्थित असतो. दरवर्षी या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघाल तर या नवी मुंबई शहरातली सर्वात मोठी ही स्पर्धा असेल. आणि या स्पर्धेमध्ये मला वाटतं या ठाणे जिल्ह्यातल्या सर्व खेळाडूंना या ठिकाणी आपण संधी देता आणि संपूर्ण देशातून सुद्धा या ठिकाणी खेळाडू येत असतात. आणि खरोखर कौतुक करायला पाहिजे की या ठाणे जिल्ह्याच्या दैवताच्या नावाने या ठिकाणी दरवर्षी आपण ही स्पर्धा आपण आयोजित करता. त्याबद्दल मी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो की आमच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या हातून असंच चांगलं कार्य घडो, अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. थँक्यू व्हेरी मच. सन्माननीय खासदार माजी खासदार राजनजी विचारे साहेब यांची आपण त्यांचे विचार त्यांनी मांडले. तर माने काका म्हणजेच भारतीय टीमचे फिजिशियन म्हणून ज्यांची ओळख आहे, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर असेल किंवा राहुल द्रविड असेल किंवा अशी भारतीय संघासाठी खेळणारी विराट कोहलीपर्यंत असेल, अशा अनेक सुपर डुपर खेळाडूंना त्याने फिजिशियन आणि एक चांगलं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळालं. असे माने सर इथे उपस्थित आहेत. क्रिकेटशी जुडलेलं गेल्या वर्षी अनेक वर्ष त्यांचा प्रवास पाहिला आहे, भारतीय टीमसाठी पाहिला आहे. सर, टेनिस बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट हे 2 भिन्न क्रिकेट आहे, कारण की टेक्निक वेगळे आहे. पण आज हा संपूर्ण माहोल बघताना फायनलची मॅच तुम्ही बघितली, कसं वाटलं, कसं नियोजन वाटलं? आणि प्रवीण काळूराम म्हात्रे साहेब ज्याने 23 वर्ष या स्पर्धेचं आयोजन केलं, त्यांच्याबद्दल काय सांगाल? हा शिवसागर मोठा पसरलेला आहे. आज सगळ्यांनी उपस्थिती लावलेली आहे धर्मवीर चषकासाठी आणि मी स्वतःला भाग्यशाली समजतो की या आनंदोत्सवामध्ये मला सहभागी होता आलं, इथल्या मॅचेस पाहता आल्या आणि हा जो जोश आहे, उत्साह आहे आणि इतकं म्हणजे
याच्यामुळे आपण एकमेकाच्या जवळ जातो, आपले एकमेकाशी रिलेशनशिप चांगले होते या खेळामुळे. आणि असाच उत्साह, असाच आनंद आपण आपल्या उर्वरित आयुष्यामध्येही आपण घ्यावा. आणि आज शिवसेनेने हे जे आयोजन केले आहे, वास्तविक मी जो काय आहे तो शिवसेनेमुळेच आहे आणि शिवसेनेनेच मला वाढवलं आहे आणि सहकार्य केलेलं आहे. असे कितीतरी तरुण आहेत भारतीय टीममध्ये आणि रणजी टीममध्ये, जिथे आम्हाला प्रोत्साहन मिळतं आहे, सपोर्ट मिळतो आहे. त्यामुळे या शिवसागराला इथल्या आदरणीय विचारे साहेब आहेत, मडवी साहेब आहेत आणि आमच्या शिंद्रे मॅडम आहेत, सर्व कार्यकर्त्यांना माझं वंदन आणि आपणा सगळ्यांना प्रणाम. जय महाराष्ट्र. थँक्यू साहेब सर. कारण की क्रिकेट हा असा खेळ आहे की वेगवेगळ्या जाती धर्माची लोक, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक एका मंचावर आणि एका मैदानावर येतात आणि आज तो क्रिकेटचा सोहळा रंगतोय. मित्रांनो, प्रेक्षकांसाठी सूचना असेल कारण दिवसभर तुम्ही घर सोडून, आपला कामधंदा सोडून तुम्ही इथे आलात, पण तुमच्यासाठी देखील काय ठेवले. सध्याच्या घडीला सोन्याचा भाव तुम्हाला माहिती आहे 80-85 पर्यंत मजल मारले, पण तुमच्यासाठी या सोन्यासारख्या माणसाने तुमच्यासाठी सोन्यासारखा कॉईन इथे ठेवलाय. त्यामुळे कुठेही जाऊ नका. म्हणून थोड्याच वेळात आपण तो लकी ड्रॉ देखील सुरू करणार आहोत. त्याआधी आपण काहींचा सन्मान करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर अंपायर, ज्या विशेष अंपायरच्या भूमिकेमध्ये ज्या अंपायरने न्यायाधीशाची भूमिका बजावली आणि खूप चांगलं अंपायरिंग केलं आणि ही स्पर्धा सुरळीतपणे पार पडली, असे टेनिस बॉल क्रिकेटचे महान खेळाडू आणि विनोद कांबळी यांचे बंधू बंटी कांबळी सरांचा सन्मान या मंचावर केला जातोय. मी MK मडवी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विनोद कांबळे यांचे बंधू बंटी कांबळी सर यांचा सन्मान आपण करणार आहोत. टेनिस बॉल क्रिकेटचा एक महान खेळाडू. आज जर पाहिलं तर हुबेहूब विनोद कांबळी सरांची आठवण करून त्यांचा चेहरा अगदी जुळ्या भावाप्रमाणे हे दोन बंधू टेनिस बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेटमध्ये खेळले आणि आज बंटी कांबळी सर म्हणजे एक मोठं नाव आहे या टेनिस बॉल क्षेत्रातील आणि अंपायरच्या दुनियेतला एक नावाजलेलं नाव आहे. त्यांना देखील आज या स्पर्धेच्या निमित्तानं आमंत्रित केले गेले आणि येणाऱ्या अनेक वर्षापर्यंत तुम्हाला बंटी सर इन्व्हाइट केलं गेलं प्रवीण दादा म्हात्रे यांच्या वतीने की तुम्ही ही स्पर्धा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही या स्पर्धेसाठी अंपायरच्या भूमिकेत असाल अशी ग्वाही दिली जात आहे. थँक्यू व्हेरी मच बंटी सर. आणि आणखीन एक सन्मान आहे. तो सन्मान यासाठी आहे की स्पर्धा जर कोपरखेड्यापेक्षा वाशीला असली तर आपण जायला कंटाळतो, तुर्भेला असली किंवा बेलापूरला असली तर आपण कंटाळतोय, पण हा माणूस कोपरखेडेपर्यंतचा प्रवास, पंढरपूरपासून कोपरखेड्याचा प्रवास ज्याने केलाय आणि आतापर्यंत या प्रवास करत असताना एक प्रामाणिक प्रयत्न त्याने सातत्याने केलाय. डान्सिंग अंपायरच्या दुनियेतला नंबर 1 जर कोणी अंपायर असेल त्याचं नाव आहे अंपायर रॉक. साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय अदाकारी, काय काम केलंय आणि अगदी सगळ्यांना रिस्पेक्ट करणारा माणूस आहे अंपायर रॉक. मागच्या वर्षी अगदी पैशांचा पाऊस पडला होता, घरी फार प्रॉब्लेम होते, तरी देखील प्रवीण दादांच्या सांगण्यावरून आणि प्रदीपजी विचारे साहेब यांच्या सांगण्यावरून इथे ते आले होते आणि खूप चांगला परफॉर्मन्स केला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अंपायर रॉकसाठी. आज तुम्हाला सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलंय या सगळ्याचं अंपायरने. थँक्यू व्हेरी मच. शशी साटम सर नाही आहेत, त्याचबरोबर कोळी सरांचा देखील आभार मानतोय. पुढचा सन्मान असेल या स्पर्धेच्या निमित्तानं जे ऑफिशियल समालोचक होते, कारण की जर तुम्ही क्रिकेटची मॅच म्यूट करून बघितली तर त्या मॅचमध्ये मजा येणार नाही. अगदी भारत पाकिस्तान मॅच जरी असली तरी तुम्हाला ती मजा येणार नाही. पण समालोचक असा आहे की प्रेक्षकांना बांधून ठेवण्याचं काम करतोय आणि क्रिकेटरांना तापवण्याचं काम करतोय. तर समालोचन क्षेत्रातील याच कोपरखेडे गावातील एक बेहतरीन आवाज उमेश म्हात्रे सरांचा सन्मान या मंचावर केला जाईल आणि तो करण्यासाठी मी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. उमेशजी म्हात्रे सर प्लीज या. उमेश म्हात्रे, खूप चांगली वाणी 3 दिवस आपल्याला ऐकायला मिळाली आणि कोपरखेडी गावाचे भूमिपुत्र आहेत.
अतिशय रायगड पनवेल डोंबिवली परिसरामध्ये एक नावाजलेलं नाव आहे आणि प्रदीपजी विचारे सरांनी यांना महाराज म्हणून पदवी दिली होती याच स्पर्धेमध्ये आणि त्यांचा सन्मान एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. पुढचा सन्मान असा आहे की या भूमीत जन्मलेले आणि या भूमीमध्ये क्रिकेट खेळत असताना समालोचन करत असताना संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट ज्यांच्या वाणीतून अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. गेली 30-32 वर्ष ज्या आवाजाने प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित केलं, प्रत्येक खेळाडूला मोटिवेट केलं, असे महान समालोचक आणि समालोचन क्षेत्रातील महागुरु संतोष म्हात्रे सँडी सरांचा देखील सन्मान या मंचावर केला जातो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या महान समालोचकांसाठी. माझ्यासारख्या असंख्य समालोचकांना मार्गदर्शन करणारे आमचे गुरुवर्य संतोष म्हात्रे सर सँडी सरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. एक महान समालोचक या स्पर्धेच्या निमित्तानं जोडले गेलेत. थँक्यू व्हेरी मच. गेली 23 वर्ष हे वाणी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. अनेक स्पर्धा होतात, त्या स्पर्धामध्ये चांगला खेळ होतो, पण असा एक समालोचक असतो, त्या समालोचकाने नेहमीच स्पर्धेचा स्टँडर्ड वाढवण्याचं काम करतोय. रेडिओ जॉकी म्हणून अनेक वर्ष ज्या समालोचकांनी ज्या रेडिओ जॉकीने काम केलं, अनेक इव्हेंट गाजवले, अनेक प्रोग्रामामध्ये आपल्या आवाजाने सगळ्यांनाच इम्प्रेस केलं, असे दिग्गज आणि समालोचन क्षेत्रातील सम्राट म्हणून नवी मुंबई प्रीमियर लीगने ती सन्मान दिला होता. प्रदीपजी विचारे साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. आणि आपण राजेंद्र विचारे साहेब यांच्या शुभ हस्ते म्हणजे एका विचारे सरनेम कडून एका विचारांचा सन्मान केला जातोय. हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि खूप खूप अभिनंदन प्रदीपजी विचारे सर. भरपूर संकट आली, भरपूर कष्ट झाले, भरपूर आघात झाले, तरी देखील पहाडासारखा उभा असणारा हा समालोचक आपल्याला पाहायला मिळतोय. चला पुढचं सन्मान आपण आयोजन कमिटी, त्याचबरोबर सगळेच आमचे स्पॉट बॉय असतील, 40+ खेळाडू असतील, या सगळ्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. सगळ्यांचेच घसा बसलाय माझा प्रवीण दादा. आणि हा चॉकलेट बॉय अगदी सर्वांना हवा असणारा आणि मल्टी टॅलेंटेड क्रिकेट कॉमेंटेटर म्हणून मी ज्याला नेहमीच संबोधतं आणि खरोखरच त्याची वाणी ऐकून अगदी सगळ्यांनाच मोह पडतो असे प्रवीण दादाच्या मावशीचा मुलगा आहे हा. बघा गोरा चिट्टा छेल छबीला हा बाका चोरा हे त्यांचे सासरे इथे उभे आहेत. ते आपले सर्वांचे लाडके बघा MK मडवी साहेबांचा भाऊ आहे हा. विघ्नेश मडवी घनसोली गावचा सुपुत्र आहे आणि घनसोली गाव म्हटलं तर कलाकारांचा गाव, खेळाडूंचा गाव आणि चांगल्या ग्रामस्थांचा गाव. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो आपल्या विघ्नेश मडवीसाठी. थँक्यू व्हेरी मच प्रवीण दादा. ही स्पर्धा अनेक वर्ष मी ॲज अ प्रेक्षक म्हणून पाहिली होती, पण इच्छा होती की ही स्पर्धा करावी. एक दिवसासाठी प्रवीण दादांनी मला बोलवलं होतं, पण माझा आवाज ऐकून खरंच माझा मावशीचा मुलगा असला तरी तो कलाकार आहे, त्यांनी जाणलं आणि मला दुसऱ्यांदा संधी दिली आणि गेली 3-4 वर्ष मी या स्पर्धेचं विवरण करतो. त्यामुळेच मनपूर्वक आभार आहे प्रवीण दादा. आणखीन एक सन्मान आहे, जे सन्मान का आहे की शेवटचा दिवस जो असतो तो काही समालोचकांसाठी राखीव असतो आणि असं म्हणतात त्यांच्याच भाषेत की काळ्याचं जेवण असतं. ज्यावेळेस हरिनाम सप्ताह संपतो आणि ज्यावेळेस सांगता असतो त्यावेळेस काळ्याचं जेवण असतं, त्यावेळेस हे बुवा नक्कीच पाहिजे असतात. समालोचन क्षेत्रातील इंदुलकर महाराज, हास्य सम्राट, शब्द सम्राट दशरथ पाटील साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. राजेंद्र घरत साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. तुम्ही आज पोट भरून हसला असाल त्याचं कारण आहे दशरथजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. एक मोठं नाव आहे या समालोचन क्षेत्रातील. अशा दिग्गज समालोचकांबरोबर आज समालोचन करण्याची संधी मला लाभली, मी स्वतःला भाग्यवान समजतोय. थँक्यू व्हेरी मच. चला आमचे सगळेच स्वप्नील असेल, चेतक असेल, विनेश असेल, अजिंक्य पाटील असेल, मयुरेश असेल, मिलिंद भोईर असेल, सगळ्या मंडळीला विनंती करतो की या आपल्या सगळ्यांचा सन्मान आहे. छोटू प्लीज बॅनरवाले, त्याने भरपूर चांगलं काम केलं. हे फ्लेक्स आणि खूप चांगलं आज बाउंड्री लगत जे धर्मवीर चषक हे फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतो. छोटू बॅनर प्लीज या, पण आपला देखील सन्मान केला जातोय. बंटी प्लीज मंडप व्यवस्था, बंटी म्हात्रे
त्याबरोबर जितू दादा, आपण देखील लज्जतदार जेवण बनवलं, ही पीच तुम्ही बनवलीत त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक आभार आहे. KP दादा, आपला देखील मनपूर्वक आभार आहे. तुम्ही देखील या. KP दादा प्लीज या. लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in चे प्रोपरायटर आपण देखील या. ऑपरेटर असतील त्यांना विनंती करतो की आपण देखील या. आपला देखील मनपूर्वक आभार आहेत. 185 देशात ही स्पर्धा दाखवली गेली. DJ मास्टर आपण देखील या. आपला देखील मनपूर्वक आभार आहेत. या सगळ्यांचेच आभार मानणारा दिवस आहे. प्रेक्षक कुठे जाऊ नका, तुमच्यासाठी गोल्ड कॉईन तयार आहे. गोल्ड कॉईन म्हटलं तर सगळ्याच महिलांनी आपल्या दागिन्याकडे बघितलं की जर माझा नंबर आला तर या दागिन्यामध्ये अजून काहीतरी वाढ होईल. चला tenniscricket.in च्या माध्यमातून रवींद्र बाबाजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय माजी नगरसेवक आणि या कोपरखणी गावातील दिग्गज अशा व्यक्तिमत्व DJ प्लीज आपण देखील या. आपला सन्मान केला जातोय. यश DJ, एक छोटा पॅकेट बडा धमाका असं म्हटलं जातं. हा दिसायला अगदी सडपातळ आहे पण याच्या बोटामध्ये काय जादू आहे. आज तुम्हाला सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलं या DJ मास्टर यशने. याचा देखील सन्मान केला जातोय. आणखीन एक सन्मान आहे कारण की रॉक अंपायरने आपल्याला खूप चांगलं एंटरटेन केलं. त्याचबरोबर 3 दिवस हे कॅरेक्टर म्हणजे मोटू पतलू असेल, मिकी माईस असेल, ह्या सगळ्यांचीच आपल्याला खूप मदत झाली आणि खूप सगळ्यांनीच एंटरटेन झाला. तर मल्हार यांना विनंती करतोय आणि ते आमचे मोटू पतलू असतील त्यांना विनंती करतोय की या मंचावर बघा. या कॅरेक्टरच्या आतमध्ये हा कॅरेक्टर होता हे आज आम्हाला कळलं आणि त्यांचा सन्मान देखील केला जातोय. हे दोन्ही कॅरेक्टर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे कलाकारांना, कारण की पडद्यामागे हे कलाकार असतात. तुम्हाला फक्त मोटू पतलू दिसतो पण त्या आतमध्ये एक मुलगा असतो, पुरुष असतो, माणूस असतो आणि आज या दोघांचाही हा सन्मान केला जातोय. हा सामूहिक विवाह आपण एकत्रच करूया. थँक्यू व्हेरी मच. चला सगळ्यांचा सन्मान झाला. अजिंक्य पाटील जर सगळेच वैयक्तिक पारितोषिक जर रेडी असतील. बघा आमचे मोटू पतलू असतील त्यांना विनंती करतो की या मंचावर पुन्हा एकदा, कारण की तुमच्यासाठी अर्जुन 11 टायगर टीमचे पॅकर्स संघमालक डॉक्टर पावशे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि मी मडवी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक या दोघांना. आणखीन 1000 रुपये. बघा पैसे येतात. नवी मुंबई कोण म्हणते, नवी मुंबईत खूप पैसा आहे आणि MK मडवी म्हणजेच हे दिलदार व्यक्तिमत्व आहे. भरपूर हा ते आम्ही बोलू शकत नाहीये कारण आम्हाला अजून स्पर्धा करायची असतात. चला छोटू बॅनरवाले प्लीज या, आपण देखील या. थँक्यू व्हेरी मच MK मडवी साहेब, पावशे साहेब, आपले मनपूर्वक आभार आहे. आयोजन कमिटी एक तरी व्यक्ती या. अजिंक्य पाटील, छोटू प्लीज या. सतीश रावत आपण देखील या. आपले छोटू बॅनरवाले, अगदी भरपूर मेहनत घेतली या व्यक्तीने. संध्याकाळच्या सत्रामध्ये या मैदानामध्ये खूप मच्छर होतो आणि या मच्छराला तमा न बाळगता मला वाटतं ही स्पर्धा संपल्यानंतर डेंग्यू असेल, चिकनगुनिया असेल, सगळ्याचे डोस घ्यावे लागत असतील. इतके मच्छर चावले असतील या एका व्यक्तीला आणि त्यांचा सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. नाही पण आमच्याकडे फवारणी खूप चांगली होते आणि प्रवीण दादांनी ते करून दाखवलंय, त्यामुळेच कुठलाही मच्छर चावला तरी काही आजार होणार नाही. चला आपण वैयक्तिक बक्षिसाकडे जाऊया. अजिंक्य पाटील प्लीज, जर सगळेच बक्षीस कंप्लीट झाले तर एक आपण बक्षीस देऊया, त्यानंतर आपण लकी ड्रॉला सुरुवात करूया. बघा नवी मुंबई वेलफेअरचे आमचे फर्स्ट एड आमचे सगळेच डॉक्टर्स असतील प्लीज आपण या. नवी मुंबई वेलफेअरचे डॉक्टर्स असतील, असिस्टंट असतील, मॅडम आपण या प्लीज. आपण देखील मंचावर या.
नवी मुंबई वेलफेअर प्लीज आमचे डॉक्टर टीम प्लीज या मंचावर. बघा प्रेक्षक कुठे जाऊ नका, तुमच्यासाठी गोल्ड कॉईन इथे अवेलेबल आहे आणि तो गोल्ड कॉईन देण्यासाठी आम्ही रेडी आहोत. बघा सगळेच मंडळीच्या वतीने शुभेच्छा देत असताना अगदी शुभेच्छांचा वर्षाव आज आहे. आज भगवे पताका सगळीकडे फडकत आहेत. येणाऱ्या पालिका निवडणूक लवकरच येणार आहेत, त्यामुळेच हे नवी मुंबई भगवमय करण्यासाठी प्रत्येकांना मेहनत करावी लागेल, प्रत्येकाने सहकार्य करणं गरजेचं आहे. बघा आता कुणी शुभेच्छा देऊ नका कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे, साहेबांचा वेळ फार इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट एड टीम आमची या. थँक्यू व्हेरी मच. प्रदीपजी विचारे सर प्लीज आमच्यासोबत जॉईंट व्हा. चला जाऊया. आपण दोन गोल्ड कॉईन काढणार आहोत. त्याआधी फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ती ट्रॉफी काढून ठेवा. वेळ आहे, अजून वेळ आहे बाळा. फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आदरणीय सूर्यकांत मडवी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तो किट रेडी ठेवा. तो किट रेडी आहे का? किट रेडी आहे का फायनलच्या मॅचचा मॅन? तो आहे का रेडी? कुठे आहे? कोण आहे? फायनलच्या मॅचचा किट कुठे आहे? फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला. फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्जुन 11 टायगर टीम कडून हायवे दिवाचा 23 तरार गोलंदाज आर्यन भोईर ठरलाय फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर आर्यन भोईर हायवे दिवा. 23 तरार गोलंदाज आहे आणि सूर्यकांत मॅन ऑफ द मॅच आहे. ते मॅन ऑफ द मॅच आहे. मॅन ऑफ द मॅच ही भव्य दिव्य ट्रॉफी आपण सूर्यकांत मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. आर्यन भोईर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. फायनलच्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. अगदी जर पाहिलं तर हायवे दिवा गावाकडून बिलॉंग करतोय आणि चांगला खेळ सातत्याने सुरू आहे. वडिलांनी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलंय आणि आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आर्यन भोईर हा टेनिस बॉल क्रिकेटचा उत्कृष्ट गोलंदाज आणि आज या मॅच मध्ये फायनलच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅचचा किताब पटकवत असताना खूप खूप अभिनंदन आर्यन भोईर. चला या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर तो प्रदान करण्यासाठी आदरणीय विनयाताई मडवी माजी नगरसेविका त्यांच्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डरचा किताब दिला जातोय. गर्जना 11 कोपरखिंड टीमचा अक्षय कोंढाळकर. अक्षय कोंढाळकर ठरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. अक्षय कोंढाळकर प्लीज या. सगळ्यांनीच प्लीज जवळ या. अजित तुमचं संपूर्ण टीम पुढे घेऊन या. दोन्ही टीम प्लीज क्लोज या. अक्षय कोंढाळकर हा ठरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर. आदरणीय माजी नगरसेविका विनयाताई मडवी मॅडम यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करत असताना अक्षय कोंढाळकर गर्जना 11 कोपरखिंड टीमने खूप चांगला खेळ केला. लाजबाब झेल पकडले, लाजबाब आपल्या टीमसाठी धावा वाचवण्यामध्ये यशस्वी झालाय. तर अर्जुन अक्षय कोंढाळकर ठरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. चला जाऊया या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज आणि ते प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय
विद्याधर चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॉलरचा किताब पटकावणारा खेळाडूचं नाव घोषित करतोय. तो देखील गर्जना 11 कोपरखेड टीम कडून आहे. आणि गेस मराठेवाडीचा सितारा अमर मराठे ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. काय गोलंदाजी केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये, लाजबाब गोलंदाजी अमर मराठे. अभिमान असेल 32 शिराळा परिसराला, अभिमान असेल पश्चिम महाराष्ट्राला. आज या मोठ्या स्पर्धेमध्ये बडा मंच का बडा खिलाडी नाव आहे अमर मराठे. आपला मराठा बाणा दाखवला या स्पर्धेच्या निमित्तानं आणि काय गोलंदाजी केली. अमर मराठे ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. वेल प्लेड अमर. 11 विकेट्स या खेळाडूच्या या गोलंदाजाच्या नावावर आहेत. खूप खूप अभिनंदन अमर मराठे, लाजवाब खेळ. थोडीशी चर्चा करणार आहोत पश्चिम महाराष्ट्राचा. बघा अमर मराठेने काय सांगितलं की सांगली जिल्ह्यामध्ये जर 32 शिराळा परिसर असेल त्यामध्ये मराठेवाडी म्हणून आहे, त्यामध्ये शिवसेनाची पहिली शाखा ओपन झाली होती आणि संपूर्ण मराठेवाडी ही शिवसेनेला एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. अमर, प्रत्येकाचं स्वप्न असतं धर्मवीर आनंदी चषक ही स्पर्धा खेळण्याची. तुझं स्वप्न नुसतं खेळण्यापुरतं नाही तर बेस्ट बॉलरचा खिताब मिळालाय. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला, नवी मुंबईला अभिमान असेल इतका चांगला परफॉर्मन्स तुझा झालाय. काय म्हणशील, कशा पद्धतीने व्यक्त होशील? एवढं भारी वाटतंय ना, म्हणजे बोलण्यासाठी शब्दच नाही. म्हणजे आयुष्यात म्हणणं ना काहीतरी सार्थक व्हावं. मला वाटत नाही मी पुढे खेळेल किंवा नाही खेळेल, पण जे माझं स्वप्न होतं की एका मोठ्या स्टेजला खेळ आणि आपला परफॉर्मन्स दाखवणं. दादाची कृपा असेल 2018 साली ओपनची टुर्नामेंटमध्ये घरच्यांमधून खेळलो होतो, तर परफॉर्मन्स चांगला झाला होता आणि धर्मवीर चषक आयुष्यभर माझ्या लक्षात राहील आणि शिवसैनिक म्हणून हे पूर्णपणे माझ्या म्हणजे अविस्मरणीय क्षण आहे की ज्यामध्ये मी बेस्ट बॉलर ठरलोय. थँक्यू व्हेरी मच. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे अमर मराठेसाठी. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अमर मराठे ठरलाय. चला, गोलंदाज झालाय, क्षेत्ररक्षक झालाय, आता बॅट्समन कोण. या स्पर्धेमध्ये अनेक षटकार चौकार लागले, पण या स्पर्धेमध्ये तब्बल 75 धावा ज्या बॅटरच्या बॅटमधून आल्यात. आणि विचारे साहेब, तुम्हाला सांगायला आवडेल की हा खेळाडू कोण आहे. तर या खेळाडूच्या नावावर नुसत्या 75 धावा नाही तर मालिकावीरच्या 35 बाईक, मालिकावीरच्या 5 4 व्हीलर असा टेनिस बॉल क्रिकेटचा टनटनाटन केतन म्हात्रे ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. माने काकांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते केतन म्हात्रे ठरलाय या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर. या भारताचा मिस्टर बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख आहे, आपण पाहू शकाल तो खेळाडू ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट केतन टनटनाटन म्हात्रे. केतन म्हात्रे लाजबाब खेळ केलाय. हा आगरी कोळी बाणा या मॅच मध्ये पाहायला मिळाला. अगदी टेनिस बॉल क्रिकेट अक्षरशः धुमाकूळ घातलेला टनटनाटन केतन म्हात्रेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. व्हॉट अ परफॉर्मन्स, व्हॉट अ प्लेयर. 35 बाईक, 4 4 व्हीलर असा हा महान खेळाडू, भारतातील बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख आहे केतन म्हात्रे. आपण पाहू शकाल या स्पर्धेचा बेस्ट बॅटर. केतन, काय सांगशील? यस, प्रवीण दादांची इच्छा आहे की प्रत्येक वर्षी केतन तुम्ही या स्पर्धेमध्ये यावं. ही स्पर्धा मानाची आहे आणि तुम्हाला खेळण्यासाठी हा मान देखील आम्ही देऊ. केतन, आखाती देशामध्ये गेलायस, ISPL तू खेळणार आहेस, सांगे प्रीमियर लीग साठी तू रेडी होतोयस. इंजरी झाली तरी देखील तू जिगरबाज खेळ केलास. कशी स्पर्धा झाली? बेस्ट बॅटरचा किताब मिळालाय, काय सांगशील या स्पर्धेबद्दल? स्पर्धेबद्दल मी 2-3 वेळा बोललो की स्पर्धा खूप लाजवाब आहे आणि दादा बोलले का प्रत्येक वर्षी केलेलं आहे. दादा, तर सांगू इच्छितो की आम्हाला पण असे वाटते का कधी टुर्नामेंट येते तुमची, कारण की 2 दिवसाची टुर्नामेंट, नवी मुंबईचा वर्ल्ड कपच आहे हो आणि तो आज आम्ही जिंकलो, खूप आनंदी आहो आणि आम्ही प्रत्येक वर्षी असाच येत राहू. तुमचे पॅकर संघ मालक डॉक्टर पावशी जे नेहमीच अर्जुन 11 टायगर टीमच्या पाठीशी असतात, नेहमीच हा संघ जिंकतो हरतो, पण कधीही पावशे सरांनी कधी माघार घेतली नाही.
डॉक्टर असून क्रिकेटवर भरपूर प्रेम केलंय. दीपेश गीतचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल. काय सांगशील या ज्या संघ मालकाचा जो बॅकअप असतो तो किती इम्पॉर्टंट आहे? सर नक्कीच, कारण की इथे आम्हाला एंट्री नव्हती भेटली, तर डॉक्टर सरांनी एंट्री केली इथे. तर मी रिक्वेस्ट केली का सर आमचे पण प्लेयर आहेत, त्यांना खेळू द्या आम्हाला. तर त्यांनी आम्हाला एंट्री दिली त्यांच्यात खेळायची, आणि मला त्याने कॅप्टनसुद्धा बनवला. तर पावशे डॉक्टर सरांचं मी धन्यवाद करेन का आम्हाला इथं खेळायला चान्स दिली तुम्ही, आणि मला स्वतः कॅप्टन बनवला, आणि मी कॅप्टनशिपमध्ये आता ट्रॉफी जिंकलो. मला खूप आनंद वाटतो. थँक्यू व्हेरी मच. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे भारताचा महान खेळाडू केतन म्हात्रेसाठी, बायकर मॅन. त्याआधी मी अर्जुन 11 टायगर टीमचे संघ मालक डॉक्टर पावशे सरांचा देखील विनंती करतो की आपण मंचावर या. दीपेश गीत आपण देखील या. आपला एक स्पेशल सन्मान केला जातोय, कारण की डॉक्टर पावशे डॉक्टर असून देखील या संघाच्या नेहमीच पाठीशी असतात, आणि कुठेही एंट्री असो, कुठेही मोठी स्पर्धा असो, त्यासाठी डॉक्टर पावशे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर असून क्रिकेटवर असणारं प्रेम आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी प्रवीण साहेबांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण सन्मान करावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे डॉक्टर पावशे सरांसाठी. खूप चांगलं हा संघ उभारलाय. ग्रामीण क्रिकेटचे खेळाडू एकत्र करून आज भल्या मोठमोठ्या स्पर्धा ज्याने आपल्या नावी केल्यात. अर्जुन 11 टायगर टीमचे संघ मालक डॉक्टर पावशे यांचा सन्मान देखील आपण मुख्य व्यासपीठावर करत असताना अभिमान आहे, मान आहे, आणि सगळ्यांचा सन्मान राखणारी स्पर्धा आहे. आणि आदरणीय माजी खासदार राजनजी विचारे साहेब असतील, प्रवीणजी काळूराम म्हात्रे असतील, यांच्या वतीने हा सन्मान केला. मी प्रवीण दादांना विनंती करतोय की दीपेश गीत हे व्यवस्थापन पाहतात सातत्याने, त्यांचा देखील आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. दीपेश गीत यांचा सन्मान या मंचावर केला जातो. दीपेश प्लीज या. थँक्यू व्हेरी मच दीपेश. आज कोणतीही स्पर्धा असेल त्याबद्दल हे सगळं मॅनेजमेंट सांभाळण्यासाठी दीपेश यांची देखील विशेष भूमिका असेल. डॉक्टर पावशे सर असतील किंवा दीपेश असेल, या सगळ्याच मंडळीने भरपूर योगदान दिलं, त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार. चला, मॅन ऑफ द सिरीजचा किताब करण्यापूर्वी आपण एक कॉईन काढूया, कारण की बरेच प्रेक्षक आहेत. चला, कॉईन करण्यासाठी प्रवीण दादा प्रेक्षक आहेत त्यांच्या घरी. त्याआधी शुभम यांचा सन्मान करणार. शुभम प्लीज या. जे आमचे ब्लास्ट आहेत, जे पेपर ब्लास्ट आहेत त्याचे ऑपरेटर आहेत, त्यांचा सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. आणि मी विनंती करतोय प्रवीण दादा आपण आपल्याच शुभ हस्ते आपल्याच तुमचाच सरा अनिशजी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. म्हात्रे साहेब आपण देखील या. आमचे मामा आहेत, त्यांना देखील मान देणं गरजेचं आहे. थँक्यू व्हेरी मच. चला, एक कॉईनची आपण अनाउन्समेंट करणार आहोत. त्याचं कारण आहे की बऱ्याच जणांनी आपल्या घरी फोन केला, मला यायला उशीर येईल, पण येता येता मी तुमच्यासाठी काहीतरी सोनं घेऊन येईल. म्हणून प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते या स्पर्धेच्या निमित्तानं, आणि तो काढण्यासाठी पल्लक प्लीज तुझ्या हस्ते आपण हे यामध्ये माझीही देखील चिठ्ठी आहे. तर बघूया आजच्या या महागाईच्या दुनियेमध्ये कोणाला सोन्याचा कॉईन लागतोय. पलककडे सगळ्यांच्या नजरा आहेत, कारण की ती कन्या आहे प्रवीण दादा यांची, आणि नातेवाईकांना मिळणार नाही. तर तुपे घराण्याचा कोणी भाग्यशाली विजेता आहे? तुपे आडनावाचा कोणी आहे? एक आहे. चला, पहिला गोल कॉईन साठी विजेता आहे शिवम तुपे. क्या बात आहे. नक्कीच तुझं लग्न झालं नसेल, पण होणाऱ्या बायकरसाठी पहिला दागिना त्याने बनवलाय. आणि मी विचारे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे कॉईन आपण प्रदान करावं. नंबर सांगा. 8104388348. राईट, तुझाच नंबर आहे. अरे वा. चला, भाग्यशाली विजेता आहे. पण अजून कॉईन येतोय, कारण की आमचा सोनार निघालाय घरातून. पण काय वाटतंय, आज सोनं मिळालंय, कोणाला देशील? काय ना, तर माझ्या मम्मी पप्पांना सांगेल. माझे मम्मी पप्पा गावाला आहेत, आता मम्मी पप्पांना फोन करून सांगेल की मला सोन्याचा कॉईन भेटला. मी 23ला मॅच खेळायला गेलेलो. ओके, बघायला गेलेलो म्हणून तो खेळायला नाही, बघायला आला होतास. बघायला आलो होतो. खेळणाऱ्याला तर मिळालंच, तुला देखील मिळालं. म्हणजे एका कानामध्ये सोन्याचं आहे तर दुसऱ्या कानात देखील बनवण्याची संधी त्याला मिळाली. म्हणजे पुढच्या वेळेस नंबर टाकताना कानात काहीतरी घाला,
आणि हा कॉइन मी राजनजी विचारे साहेब यांना विनंती करतो, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पहिला कॉइन, हा ब्लास्ट तुमच्यासाठी देखील होऊ शकतो. शिवम तुपे हा भाग्यशाली विजेता ठरलाय या स्पर्धेचा. मागच्या अनेक महिलांनी नाकं मोरडली, खरे 1 नंबर आमचा गेला. चला अजून 1 नंबर आहे. चला आपण द्वितीय क्रमांकाचं मानकरी त्याचं पारितोषिक आपण प्रदान करणार आहोत. अजिंक्य सेकंड नाही, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण प्रदान करणार आहोत. तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्या टीमने ग्रामीण संघामधून प्रवेश केला आणि ग्रामीण संघामधून येऊन खुल्या गटातील संघांना देखील खुला आव्हान दिलं. शिवगर्जना ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केली होती शिवसेना उभा करण्यासाठी, ती शिवगर्जना आज याच टीमने देखील नवी मुंबई टेनिस बॉल व क्रिकेटमध्ये केले. दिलीप स्मृती चषक जय भवानी ग्रुपच्या आयोजित मागच्या आठवड्यामध्ये विजेता संघ आणि धर्मवीर आनंदिगे चषकाचा उपविजेता संघ गर्जना 11 कोपरखेडणे टीम, या टीमसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. 1 लाखाचं हे पारितोषिक आणि ही भव्य दिव्य ट्रॉफी प्रदान केली जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. अमर मराठे असतील, राजू उकंक असतील, विजय रेटरेकर असतील, शंकर दादा मोहिते, पाठी राखे आणि या टीमचे अगदी फाउंडेशन आहे त्यांचा देखील आभार मानतोय. अजित सुतार यांचा संघ देखील आहेत. अक्षय कोंडाळकर असतील, मयूर शिंदे असतील, मयूर पन्हाळकर असतील, या सगळ्या टीमने दाखवलंय पश्चिम महाराष्ट्राचा धमाका. टीम गर्जना 11 कोपरखेडणे टीम संघलाय या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी. खूप खूप अभिनंदन टीम गर्जना 11 कोपरखेडणे. सगळ्या टीमचं कौतुक करावं लागेल. 1 लाख व ही धर्मवीर आनंदिगे चषकाची ट्रॉफी. जय जय शिवाजी, विजय असो, जिंदाबाद, जय घोष होतोय. गर्जना 11 कोपरखेडणे टीम उपविजेता. 1 लाख व ही भव्य दिव्य ट्रॉफी. थँक्यू व्हेरी मच. अनेक पारितोषिक आहेत. चला थँक्यू व्हेरी मच गर्जना 11 कोपरखेडणे टीम, आपलं मनपूर्वक आभार आहेत. खूप खूप अभिनंदन शंकर दादा मोहिते आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सगळ्याच खेळाडूंचं मी कौतुक करतोय. शंकर दादा मोहिते म्हणजेच पश्चिम महाराष्ट्राचा दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यांनी देखील चर्चा करत असताना चला मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा अजून एक मॅन ऑफ द सिरीजचा किताब देण्यापूर्वी आदरणीय राजनजी विचारे साहेब यांच्यासाठी ही श्रीकृष्णाची एक स्पेशल मूर्ती बनवण्यात आली होती आणि ते प्रदान करण्यासाठी मी प्रवीण दादा म्हात्रे यांना विनंती करतोय की श्रीकृष्ण ज्याप्रमाणे संपूर्ण पृथ्वीचा सुरक्षा केली त्याप्रमाणे या संपूर्ण महाराष्ट्राची सुरक्षतेची काळजी तुमची आहे आणि आम्ही तुमचे शिलेदार आहोत. आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं तुमची उपस्थिती आम्हाला खऱ्या अर्थानं कृष्ण भगवान सारखी आहे. म्हणूनच ही कृष्ण भगवानची मूर्ती तुम्हाला आम्ही अर्पित करत आहोत. धन्यवाद. चला मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा सगळ्यात मोठा मान, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा बाहुबली कोण? एनी गॅस? मॅन ऑफ द सिरीज मालिका वीरचा किताब जातोय या नवी मुंबईमध्ये. टेनिस बॉल क्रिकेट आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा होतात. बेलापूरला अशी स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये नवी मुंबईचा पहिला षटकवीर मयूर पन्हाळकर तब्बल 96 धावा आणि 6 विकेट्स. या पश्चिम महाराष्ट्राचा ढाण्या वाघ 32 शिराळाचा एक अप्रतिम खेळाडू नाव आहे
मयूर पन्हाळकर आणि ते प्रदान करण्यासाठी मी खासदार साहेबांना विनंती करतोय ही LED TV आणि मॅन ऑफ द सिरीजची ही भव्य दिव्य धर्मवीर आनंदिके चषकाची ट्रॉफी प्रदान केली जाईल. 32 शिराळा गणेश खोपडे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि ते प्रदान करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतोय. हे पारितोषिक देखील खोपडे साहेबांच्या शुभ हस्ते गणेश खोपडे यांच्या वतीने 32 शिराळा नाद निराळा आणि त्यांच्या वतीने एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. नवी मुंबईचा पहिला शतकवीर मयूर पन्हाळकर. व्हॉट अ प्लेयर, व्हॉट अ मॅग्निफिसेंट परफॉर्मन्स मिस्टर मयूर पन्हाळकर. इम्प्रेसिव्ह इम्पॅक्टफुल बॅटिंग बॉलिंग आणि इंटायर स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला. मयूर पन्हाळकर बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. मयूर मॅन ऑफ द सिरीज, काय वाटतंय? स्वप्नवत सुरुवात झाली, हा प्रवास चांगला झालाय. मागच्या आठवड्यामध्ये बेस्ट बॉलरचा खिताब, या स्पर्धेमध्ये LED TV, त्याचबरोबर धर्मवीर चषक या स्पर्धेची मालिकावीरचा खिताब. काय सांगशील? सर्वप्रथम धन्यवाद बोलतो दादांचं आणि पूर्ण टीमचं की आमच्या टीमला संधी दिली खेळायला. त्यांचा धन्यवाद बोलतो. लास्ट संडे आम्ही ती ऐरोलीला फायनल मारली व त्याचा काही विचार नव्हता. फक्त या मोठ्या मंचवर आम्ही पूर्ण ही टुर्नामेंट आम्हाला फर्स्ट प्राईज मारायचं होतं. फक्त थोडा एफर्ट कमी पडला आमच्या प्लेयर करून. तर काय नाही, नेक्स्ट यार आम्ही पूर्ण मेहनत करून आम्ही फायनल मारायला प्रयत्न करू. काय सांगशील? हे यश मिळालंय, ह्या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला, मॅन ऑफ द सिरीज मिळालंय. पश्चिम महाराष्ट्राचा सहभाग होता, 32 शिराळ्यांनी तुला सपोर्ट केला. ह्या श्रेयाचं, या सगळ्या सक्सेसचं कोणाला श्रेय देशील? पश्चिम महाराष्ट्राचं तर पूर्ण आमचे सगळे ग्राउंडवर पब्लिक होते. ते चेअरअप वगैरे करायचे, प्रोत्साहन द्यायचे. प्रत्येक बॉलिंग टाकताना टाळ्या वाजवायच्या, बॅटिंग करताना प्रोत्साहन द्यायचे. तर सर्वांचा सपोर्ट होता. पश्चिम महाराष्ट्र सर्व, पाटण झाला, सातारा झाला, 32 शिराळ्याचा पूर्ण प्लेयर लोकांचा सपोर्ट होता. त्यांचा खूप धन्यवाद बोलतो. एवढंच बोलतो. थँक्यू व्हेरी मच. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मयूर पन्हाळकर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आणि ही LED TV आणि त्याचबरोबर ही धर्मवीर आनंदिके चषकाची. थँक्यू व्हेरी मच. ही ट्रॉफी बघा, tenniscricket.in माध्यमातून एक स्पेशल सन्मान होणार. संतोष नाणेकर आज उपस्थित नाही, पण त्यांच्या टीम कडून धर्मवीर आनंदिके चषकाचे सर्व आयोजक आहेत. थँक्यू व्हेरी मच मयूर, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि tenniscricket.in म्हणजेच टेनिस बॉल क्रिकेटची पहिली वेबसाईट ज्यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट यूट्यूबवर दाखवलं गेलं. आणि ही स्पेशल प्रतिमा आज ही प्रतिमा दिली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा आहे आणि शिवसेना पक्ष म्हणजे शिवसेना हे नावच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून आहे. आणि आज शिवसेना पक्षाचे शिलेदार आणि निष्ठावंत शिवसैनिक प्रवीण काळूराव म्हात्रे यांना एक स्पेशल सन्मान केला जातो tenniscricket.in च्या टीमच्या वतीने. थँक्यू व्हेरी मच संतोष नाणेकर सर आणि थँक्यू व्हेरी मच tenniscricket.in. मनपूर्वक आभार. या स्पर्धेसाठी नेहमीच ज्याने फोटोग्राफर नसताना आपल्या कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण स्पर्धा अगदी टिपली गेली आणि प्रवीण म्हात्रे यांचे बंधू दिनेश म्हात्रे यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. मी खासदार साहेबांना विनंती करतोय, माजी खासदार साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. रोहित आणि बॉडीगार्ड तुमचा सन्मान देखील होणं गरजेचं आहे. आणि या स्पर्धेसाठी संपूर्ण मॅनेजमेंट तुम्ही सांभाळत, सगळ्यांची व्यवस्था सांभाळली. रोहित, वाई आणि बॉडीगार्ड आपण देखील या. भरपूर कष्ट घेतात. स्वतःच्या घरच्या लग्नामध्ये कोणी इतकं मेहनत करत नाही, पण हे मंडळी इतकी मेहनत करतात. आज बॉडीगार्ड याचा देखील विशेष आभार मानतोय. गेली 7-8 वर्ष प्रवीण दादा यांच्या सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून पडेल ते काम करण्याची ताकद ठेवणारा हा निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि बॉडीगार्ड यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. चला रोहित प्लीज या. बाळा राठोड आपण देखील या. बाळा राठोड प्लीज आपण देखील या.
या सगळ्यांचा सन्मान केला जातोय. बघा रोहितसाठी देखील एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे मित्रांनो. खूप चांगली मेहनत आणि या स्पर्धेसाठी हवं नको त्या गोष्टीसाठी तो अवेलेबल होता आणि रोहित याचा देखील सन्मान केला जातो. थँक्यू. बाळा राठोड आपण देखील या. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचंच मनपूर्वक आभार आहे. बाळा प्लीज माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर कृपया मंचावर या. बाळा उपस्थित नाहीये. चला जाऊया. जो गोल्ड कॉईन आहे ते कॉईनसाठी पुन्हा एकदा महिलांसाठी पुरुषांसाठी एक सुवर्ण संधी आहे. तर पुढचं गोल्ड कॉईन काढण्यासाठी मी खासदार साहेबांना विनंती करतोय की प्लीज यातलं विघ्नेश मडवीचं नाव तुम्ही काढा, जेणेकरून ज्या आम्हाला काही ओव्या देणार आहात ते आता कमी मिळतील. अक्षर इतकं चांगलं आहे की वाचता येईना. म्हणजे ज्याचं अक्षर खराब असेल त्याने हात वरती करा. एकही कबुली द्यायला तयार नाही. तुझं अक्षर आम्ही सगळ्यांनी पाहिलंय आणि तुझे सगळेच नखरे पण आम्ही 3 दिवस पाहिलेत. चला आता महाराष्ट्राबाहेर हे गेलंय, बरेच उद्योगधंदे गेलेत. त्याचबरोबर आता गोल्ड कॉईन देखील महाराष्ट्राबाहेर जाणार आहे. मग यात मध्ये देखील परकीयांचा हात असावा असं मला वाटतंय साहेब. तर महाराष्ट्राबाहेर हे पारितोषिक आहे. महाराष्ट्राच्या बाहेर जी लोक असतील त्याने हात वर करा. काही लाज मानू नका. 2-3च आहेत. चला सुब्रतो सेन. माय गॉड किती कॉन्फिडन्स आहे. सुब्रतो सेनच्या किती चिठ्ठ्या आतमध्ये आहेत बघा सर. मला वाटतंय रिकाउंटिंग करावी लागेल. आमची नावं आली नाही. मराठी माणसावर हो अन्याय होणार आहे. आम्ही सहन करणार नाही. चला नंबर सांगा. हे मजेचा विषय. 8356974173. मला जर सोनं लागलं असतं तर माझा नंबर मी विसरलो असतो. पण अभिनंदन आहे. एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यासाठी. आमच्या सगळ्याच महिला भगिनी त्यांच्या वतीने आधीच्या हातात आलेली कुठलीच गोष्ट तो परत देत नाही. म्हणून येणाऱ्या राजकारणामध्ये भरपूर बाजी मारेल. आणि अभिनंदन आहे या व्यक्तीचं ज्याने गोल्ड कॉईन घेतलाय. आणि बऱ्याचच्यांना आता घरी जाऊन जे काही ऐकायचं ते ऐकून घ्यावं लागेल की आम्ही रिकामे हात आलो. पण पुढच्या वर्षी हे 2 नाही तर 4 होतील. जाऊया. आणि पुढच्या वर्षी या स्पर्धेचं स्वरूप काय असेल तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ही स्पर्धा पुढच्या वर्षी 5 लाखाची स्पर्धा होईल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रवीण म्हात्रे सरांनी विनंती केली की पुढच्या वर्षी 5 लाखाची स्पर्धा असणार आहे. तर त्यासाठी सगळ्या टीमने रेडी राहायचं आहे. चला फायनल आणि अंतिम विजेता 2 लाखाचं हे पारितोषिक जे कॅश प्राइज दिलं जातंय. कुठलाही गुगल पे नाही, कुठलाही ऑनलाईन नाही. आमच्याकडे कॅश, आम्ही चेक नाही आणि चेकसाठी वाट बघा असं पण नाहीये. तर रोख रक्कम 2 लाख व ही धर्मवीर आनंदिगे चषकाची ही तब्बल 35 किलोची ट्रॉफी अर्जुन 11 टायगर टीम म्हणजेच पावशे डॉक्टर पावशे त्यांच्या टीमच्या माध्यमातून विजेते म्हणून घोषित केले जाते. सगळ्या टीमचं अनिकेत सानप असेल, आपण पाहू शकतो केतन म्हात्रे असेल, प्रथमेश म्हात्रे असतील, डॉक्टर आपण देखील या, दीपेश गीत आपण देखील या. सगळ्या टीमचं अभिनंदन आहे. खूप चांगला खेळ केला. अक्षय पवार असेल, दिनू कांबळे असेल, सगळ्या टीम मेंबर्सनी, डॉक्टर पावशे असतील, त्याचबरोबर दीपेश गीत, केतन म्हात्रे बायकर मॅन, धर्मवीर आनंदिगे चषक 2024चा अंतिम आणि शेवटचा विजेता. खूप खूप अभिनंदन. ज्यासाठी केला होता अट्टास की अखेर हो गोडवावा आणि तो
अर्जुन 11 टायगर टीम ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन. पुन्हा तोच जोश, तोच उत्साह, तोच जल्लोष. 30 तारीख तेच मैदान. 2025 मध्ये धर्मवीरांचे विचार आणि प्रवीण दादा यांचा 50वा वाढदिवस. या मंचावर 5 लाखाची स्पर्धा. डॉक्टर साहेब प्लीज या. आज तुमचं देखील मनोगत फार महत्वाचं आहे. काय म्हणाल, किती एन्जॉय केलात आणि जाता जाता काय सांगाल? खूप खूप एन्जॉय केलं आहे. आणि पहिली गोष्ट मी धन्यवाद देईन प्रवीण सरांना की आम्हाला इथे खेळायची संधी दिली. आणि दुसरी गोष्ट केतननी जी टीम जमवली खूपच छान. दीपेश नेहमीच या कामात असतो टीम जमवण्याच्या. आणि माझा मित्र नितेश, धन्यवाद. आम्ही सतत 3 वर्ष इथे खेळतोय. पहिल्या वर्षी आम्ही पहिल्याच राऊंडला बाहेर झालेलो, मागच्या वर्षी दुसऱ्या राऊंडला, आणि यावर्षी आम्ही फायनलपर्यंत पोहोचतो. खूप आनंद होतोय. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि मनपूर्वक आभार आहे सगळ्यांचाच आभार. थँक्यू पावशे साहेब, आपलं मनपूर्वक आभार आहे. चला प्रवीण दादांच्यासाठी वाढदिवसाची आता रेलचेल आणि वाढदिवस सुरू होईल. सगळ्या महिला भगिनी सगळ्यांचेच मी आभार मानतोय. या स्पर्धेचं आता सांगता कार्यक्रम येथे होत असताना ही स्पर्धा इकडेच संपली असं घोषित करतोय. पुढच्या वर्षी नव्या रंगात, नव्या ढंगात, नव्या संचात 2025 मध्ये 50वा वाढदिवस आणि 5 लाखाची स्पर्धा येईल. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना ख्रिस्ती धर्मियांसाठी आणि नाताळाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू मेरी क्रिसमस आणि सगळ्यांना शुभरात्र. धन्यवाद.